नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त असं कलेजी मसाला करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, एक कांदा मी छान असा गॅसवर भाजून घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आलं घेतलेलं आहे। टोमॅटो इथे मी बाजूला काढून ठेवणार आहे। टोमॅटो आपण कट करून नंतर मसाल्यांमध्ये घालणार आहोत। हे सर्व मसाले आपल्याला छान असे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी घालून मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 ते 2 चमचे जिरे घालून घेणार आहे। जिरे घालून आपल्याला हे सर्व मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून इथे तुम्ही छान असं वाटण करून घ्या। बघू शकता तुम्ही, इथे मी मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 तेजपान घालून घेतलेले आहे, 4 ते 5 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा घालून घेतले। इथे आता आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। वाटण आपल्याला इथे मस्त असं मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। इथे मी वाटण छान असं 3 ते 4 मिनिटं परतवून घेणार आहे। तोपर्यंत आपण इथे कलेजी आणि मी इथे पेठा घेतलेला आहे, थोडासा पेठा आणि अर्धी कलेजी असं घेतलेलं आहे। तुम्ही याच ठिकाणी नुसतं कलेजी किंवा नुसतं पेठा याचा सुद्धा बनवू शकता। त्यानंतर इथे मी एक टोमॅटो जो आपण बाजूला काढून ठेवलेला होता तो छान असा कट करून मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाले इथे आता आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। टोमॅटो हलकासा सॉफ्ट झाला की लगेचच त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन असा सॉफ्ट होतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मीठ कमी जास्त करू शकता। इथे आता मी सर्वात आधी एक छोटा चमचा भरून हळद घालून घेणार आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी तुमच्या आवडीचा कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता। त्यानंतर एक चमचा भरून लाल तिखट घालून घ्यायचा आहे। तुम्ही जे गरम मसाले आपण इथे अख्खे वापरलेले आहे त्याच ठिकाणी पावडरचे गरम मसाले सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। इथे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला आधी परतवून घ्यायचं आहे, नंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे आता 2 मिनिटं असंच मीडियम गॅसवर झाकण ठेवणार आहोत। यामुळे काय होईल, आपल्या भाजीला छान अशी तर्री येईल, रंग सुद्धा छान येते। बघू शकता तुम्ही 2 मिनिटांनंतर आपल्या मसाल्याला मस्त अशी तर्री आलेली आहे। लगेचच यामध्ये आपली कलेजी आणि पेठा घालून घ्यायचा आहे। हे सर्व आपल्याला मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मी असं 2 मिनिटं मीडियम गॅसवर परतवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही। त्यानंतर यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे। तुम्हाला यामध्ये जितपत रस्सा हवा असेल तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पेठा आणि कलेजी शिजेल इतकंच मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे। हलवून यावर मस्त असं झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला हे सर्व 5 ते 6 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे।
बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटानंतर मस्त अशी आपली कलेजी मसाला बनवून तयार झालेला आहे. कोथिंबीर घालून घेऊ. मस्त अशी भाजी चवीला बनवून तयार होते. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रंग सुद्धा छान आलेला आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.